नमस्कार मित्रांनो, तंत्रज्ञान शिक्षक माध्यमिक या यूट्यूब चॅनलमध्ये TS यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय इतिहास, प्रकरण क्रमांक 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा, स्वाध्याय सादरीकरण. सादर करते बेबी पाटील. स्वाध्याय लेखन सीमा पाटील, सहाय्यक शिक्षिका, राजवीर पब्लिक स्कूल, वासी. प्रश्न पहिला. अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक टिंबटिंब हेवर. पर्याय आहेत अलेक्झांडर कॅनिंगहॅम, विल्यम जोन्स मार्शल, फेडरिक मॅक्समुलर. ते वाक्य आपण पुन्हा लिहितोय. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम हेवर. दुसरं वाक्य पाहू. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. पर्याय आहेत अ जेम्स मिल, ब फेडरिक मॅक्सम्युलर, क माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, ड जॉन मार्शल. तर आपण हे वाक्य योग्य पर्यायासह पुन्हा लिहितोय. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला. प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. एक, हू वेअर शुद्राज, वंचितांचा इतिहास याशी ते रिलेटेड ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बरोबर आहे जोडी. दुसरं, स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन, तारावशन यांनी लिहिलेलं आहे. तिसरं, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास. हे मार्क्सवादी इतिहासाचं पुस्तक नाही आहे. ही जोडी चुकीची आहे. आणि त्यानंतर चौथी जोडी आहे ग्रँडअप, वसाहतवादी इतिहास. तर जोडी दुरुस्त करून आपण पुन्हा लिहितोय. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे राष्ट्रवादी इतिहासाचं उदाहरण आहे. प्रश्न दुसरा. पुढील विधाने सकारान स्पष्ट करा. एक, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. एक, कारण इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने प्रादेशिक इतिहास लेखनास प्रवृत्त केले. दोन, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या दूषित इतिहासाला भारतातील विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. प्रश्न दुसरा. दोन, बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्वाचा प्रकार आहे. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. दोन, बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात. तसेच थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. तीन, बखरीत तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्वाचा प्रकार आहे. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. एक, मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? मुघल सम्राट बाबर याने आपल्या तुजुक-ई बाबरी मध्ये खालील बाबींचा समावेश केला आहे. एक, त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. दोन, त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने केली आहेत. तीन, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. प्रश्न क्रमांक 3 मधलं दुसरं. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान स्पष्ट करा. राष्ट्रवादी इतिहास लेखनातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान खालील प्रमाणे आहे. एक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा
ब्रिटिशाविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी उपयोग झाला. 2. वि. दा. सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. 3. राष्ट्रवादी लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याचा प्रेरणा मिळाली. 4. दक्षिण भारताच्या वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय? भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह निर्माण झाले त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रवाह आहे. 1. कार्ल मार्क्स याच्या विचारांवर आधारित केलेल्या इतिहास लेखनास मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. 4. भारतामध्ये या लेखन पद्धतीचा अवलंब दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, राम शरण शर्मा इत्यादींनी केला. 2. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. वि. का. राजवाडे यांनी इतिहास लेखनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठीतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे प्रसिद्ध आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. 4. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. 5. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. 5. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे लेखक आणि त्याचं पुस्तक या ठिकाणी दिलेलं आहे. ग्रँड त्याने कोणता ग्रंथ लिहिला आणि द हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? श्रीपाद अमृत डांगे यांनी कोणता ग्रंथ लिहिला आणि हू वेअर शूद्राज या ग्रंथाचे लेखक कोण? तर याची माहिती आपण पुढे दिलेली आहे. जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रँड द हिस्ट्री ऑफ मराठाज, माउंट स्टोअर्ट एल्फिस्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्रीपाद अमृत डांगे, श्रीया डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हू वेअर शूद्राज. पुढच्या प्रश्नाकडे 5वा ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. याच्यामध्ये पुस्तक, त्याचा लेखक आणि त्यामध्ये कोणता आशय आहे या संदर्भातली संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. तर आपण पुढे पूर्ण केले. इथं इतिहासाचा हेतू जयाउद्दीन बर्नीने त्यानं कोणतं पुस्तक लिहिलं हे लिहिणं आवश्यक आहे. बाबर तुझी की बाबर या ग्रंथ, तर त्याचा लेखक लिहिणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने सोडवलेलं संकल्पना चित्र पुढं आहे. इतिहास लेखनामागचा हेतू जयाउद्दीन बर्नी तारीख ई फिरोजशाही हे पुस्तक त्याने लिहिलेलं होतं. बाबरला करावे लागलेल्या युद्धाचे वर्णन त्याचं आत्मचरित्र आहे, स्वतः त्याचं लिहिलेलं. बाबर हा त्याचा लेखक आहे. तुझू की बाबरी नावाचं त्याचं आत्मचरित्र आहे. कल्लन या लेखकाने काश्मीरचा इतिहास राजत रंगिनी या पुस्तकामधून मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला कृष्णाजी आनंद सभासद या बकरकाराने लिहिलेल्या सभासद बकर या बकरीमधून आपल्याला मिळते. तर अशा पद्धतीने संकल्पना चित्र आपण पूर्ण केलेलं आहे. वळूया प्रश्न 6वा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. 1. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झाले होते. त्याबद्दल आदर, कौतुक असलेले
काही अभ्यासक यांच्यामध्ये होते, त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. 3. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. 4. भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी संकल्पना मांडली गेली. 5. नंतरच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागे छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आले. दुसरी संकल्पना आहे राष्ट्रवादी इतिहास लेख. 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याचा कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला, पण वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. 3. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदोषी इतिहासाला राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी विरोध केला. तिसरी संकल्पना आहे वंचितांचा इतिहास. 1. समाजातील काही विशिष्ट समूहांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले गेले अशा समूहांच्या इतिहासाला वंचित समूहाचा इतिहास असे म्हणतात. 2. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला हवी अशी संकल्पना मांडली गेली. 3. वंचितांच्या इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले. 4. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली. 5. भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसून येतो. तर मित्रो, हा या पाठाचा होता स्वाध्याय. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. मित्रांनो, आमचे चॅनल सबस्क्राईब करा.